भाजप महायुती कार्यकर्ते चूरणी काटकोम मेळघाट भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणा, माजी खासदार तथा स्टार प्रचारक यांच्यावर दर्यापूर खल्लार येथे असामाजिक तत्वांद्वारा दगडफेक झालेली असल्यास या घटनेचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी महायुती चूरणी काटकोम व तसेच विधानसभा मेळघाटचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला आहे। अमरावती जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे। दर्यापूर मतदारसंघातील खल्लार येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची प्रचार सभा सुरू असताना त्यांच्यावर अश्लील हातवारे करण्यात आले। त्यामुळे उपस्थित विशिष्ट समुदायातील नागरिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला। दर्यापूर मतदारसंघ हा महायुतीच्या शिंदे गटाला सुटला आहे। यामध्ये शिंदे गटाचे कॅप्टन अभिजित अडसूड उमेदवार आहेत, तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातून माजी आमदार व भाजपचे निष्ठावंत रमेश बुंदिले यांच्यात लढत सुरू आहे। महायुतीमध्ये 2 गट असल्याने नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती। त्यामध्ये भाषण सुरू असताना काही असामाजिक तत्वांनी अश्लील हातवारे करत नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। हे सर्व प्रकरण सुरू असताना काहीच काळात भारतीय जनता पक्ष व युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या लक्षात हे प्रकरण येताच त्यांनी अश्लील हातवारे करणाऱ्यांना रोखले। त्यानंतर या ठिकाणी मोठा राडा झाला। यावेळी चूरणी काटकोम महायुती व भाजप कार्यकर्त्यांनी काटकोम पोलीस चौकी येथे निषेध नोंदविला आहे। आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते। तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले, काहीच बोलू नका। त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पीए, त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले। तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले। यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।